नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला बनवून दाखवते मस्त अशी खुसखुशीत का मटार करंजी। मटार आणि बटाटा मिक्स करणार आहे मी आणि त्याच्यापासून मी आज करंज्या बनवणार आहे मस्त खुसखुशीत अशा। पहिल्यांदाच मी ही रेसिपी बनवते आहे, आता कशी होती ती बघू आपण। आणि त्याच्यासाठी मी इथे साहित्य सगळं घेतलं आहे बघा। हे इथे मी 1 मोठी वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, हा 2 चमचे रवा घेतला आहे आपण। इथे 1 वाटी मी मस्त फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। इथे 1 बटाटा बारीक चिरून पाण्यात ठेवला आहे, हा काळा पडू नये म्हणून। आपल्याला लागणार आहे थोडासा हिंग, तेल, थोडंसं पाणी। आता इथं आपण घेतले 4 लसूण पाकळ्या, इथं 4 तुकडे घेतले ते छोटे छोटे करून मी आल्याचे। 4 मिरच्या घेतल्यात, 1 लिंबू लागणार आहे आपल्याला। इथे घेतली धना पावडर 1 चमचा, 1 चमचा मी लाल तिखट घेतले, 1 चमचा मी इथं गरम मसाला घेतला आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे आपण, 1 चमचा थोडी साखर घेतली आपण, चवीनुसार मीठ आणि नारळ खोवलेला घेतलेला आहे इथं, आणि कोथिंबीर। ही परत घेतली छोटी आपली, त्यात आपण घेऊया हा मैदा टाकून। इथं गॅसवर मी कढई ठेवली तापायला। आता आपल्याला मोहन ठेवायचे। जर आपल्याला करंजी खुसखुशीत लागत असेल तर आपण त्याच्यासाठी गरम तेल टाकणार आहे मस्त। जर कुठलीही गोष्ट आपल्याला जर खुसखुशीत पदार्थ बनवायचा असेल तर त्यात आपण तेल गरम करून टाकतो, आणि जास्त असं एकदम खस्ता बनवायची असेल तर त्यात आपण थंड तेल टाकतो। तर हे मी तेल तापायला ठेवलेले 1 पळी भरून। इथं मी मैदा घेतला आहे, मैद्यात आता हा आपण 2 चमचे रवा पण टाकून घेऊया, ह्याच्यामुळे आपल्या करंज्या छान होतील खुसखुशीत एकदम। त्यासाठी हे टाकलेलं आहे मी। आता ह्यात टाकते चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया आपण। मैदा आणि रवा आणि मीठ हे तिन्ही गोष्टी छान मिक्स करून घेतोय, तोपर्यंत आपलं तेल इकडे छान तापतंय। उकळूनच तेल घालायचे आपल्या ह्याच्यात। हे बघा मस्त असं तेल टाकून देऊ आपण ह्याच्यामध्ये। जास्त प्रमाणात पण आपल्याला तेल टाकायचं नाही आहे, अगदी जेवढं लागेल तेवढंच तेल आता मी टाकते इथं, आणि मस्त हे मिक्स करून घेऊया। ज्याप्रमाणे आपण शंकरपाळ्याचं वगैरे पिठात मोहन टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यात पण टाकून द्यायचे। आता हे मस्त आपण एकजीव करून घेऊया आता। कुठलाही पदार्थ करताना आपण मनापासून केला तर पदार्थ खूप छान होतो। अशा पद्धतीने आता हे बघा खूप मिक्स झाले आता ह्याचा आपला गोळा बनतोय बघा मस्त अशा पद्धतीने। हे अजून थोडं पण आपण बारीक करून घेऊया चांगलं हाताने। ह्यातलं तेल हे पूर्ण पिठाला आपलं जॉईन झालं पाहिजे। हे छान आपलं बघा ह्याचा लाडू बनतोय मस्त केला तर। अशा पद्धतीने आता हे पीठ आपलं तयार झाले। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊया। जसं लागेल तसं पाणी टाकायचं, एकदम टाकायचं नाही आहे। आता अशा पद्धतीने हे पीठ मी आता मळून घेते। पीठ आपलं छान मळून झाले, ह्याला आता बाजूला ठेवलं आहे मी, आणि मस्त आता ह्याच्यावर आपण हे झाकण टाकून ठेवूया। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेतो आहे। आता इथे मिक्सरचं भांडे घेतले, ह्याच्यामध्ये मिरच्या टाकते। आपण ज्या 4 मिरच्या घेतल्या होत्या त्याचे तुकडे करून टाकलेत, त्यामध्ये टाकते लसणाच्या ह्या 5-6 पाकळ्या, आणि थोडंसं आल्याचे तुकडे टाकतोय आपण, आणि हे मस्त आता आपण वाटून घेतोय। असं मस्त मी हे वाटून घेतलेले आहे मिरची, आलं आणि लसूण। आता इकडे मी पॅन तापायला ठेवलं आहे, पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। आलेले ह्यात टाकते मी हे जिरं मस्त आपलं तडतडले। आता आपण थोडासा हिंग टाकू आवडीनुसार आपल्या। त्यानंतर टाकते मी हे पेस्ट केली आपण मिरचीची, लसणाची आणि आल्याची, ती थोडी टाकून घेऊया। खूप मस्त वास सुटला आहे बघा ह्याचा। आता आपण मसाले टाकूया। आता इथे टाकते मी धना पावडर, यात बारीक करून घेऊया। लाल तिखट, आपण मिरची तर टाकलेलीच आहे, पण पुन्हा एकदा लाल तिखट पण टाकले आपण ह्याच्यामध्ये। थोडासा गरम मसाला,
इथे टाकते हा बटाटा जो थोडा घेतला आहे आपण बारीक करून तो. हळद पण लागणार आहे त्यामुळे थोडी हळद पण टाकते मी, इथं विसरले होते सांगायची. आणि ह्यात टाकूया हा वाटाणा जो आपण मस्त निवडून घेतलेला आहे, सोलून वगैरे घेतला आहे, ताजा मटार आहे आपला. ह्यात टाकते हे खोबऱ्याचा कीस थोडासा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही बटाटा टाका, नाही टाकला तरी चालतो, पण मी अगदी थोडासा बटाटा टाकलेला आहे त्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये मीठ, थोडीशी कोथिंबीर मी जरा जास्त टाकते. थोडंसं लिंबू टाकते, अगदी 4 ते 5 थेंब टाकते मी ह्याच्यामध्ये. तुम्हाला आवडलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि थोडीशी चवीसाठी साखर टाकते. खूप मस्त आपला स्टफिंगचा कलर झालेला आहे. आता ह्याला आपण एक 5 मिनिटं असं झाकण टाकून देऊया आणि मस्त वाफेवर हे वाटाणे मस्त मऊ होईपर्यंत आपण ह्याला परतवणार आहे. 5 मिनिटं झाले, झाकण काढू आपण. मस्त आपला आता स्टफिंग तयार झालं आहे बघा. वाटाणा पण शिजला आहे आपला आणि बटाटा पण शिजला आहे. आता मी हे गॅस बंद करून घेते. आता इथं मी हे पेल्याच्या साह्यानेच बारीक करून घेते. थोडंसं आपल्याला असं मस्त बारीक करून घ्यायचे. आपल्याकडे ते आहे. अशा पद्धतीने आता हे मस्त आपण बारीक करून घेतले. आता हे मी छान त्यात काढून घेऊया आपण. मस्त आपलं स्टफिंग तयार झालं आहे. आता कलर पण छान आला ह्याला, हिरवागार मस्त बघू शकता तुम्ही, मस्त कलर आला आहे. पण छान आपलं भिजलं आहे मस्त बघा, एकदम छान पीठ भिजून झाले औषध. तरी पण आपण ह्याला छान मळून घेऊया. रव्यामुळं खूप मस्त असं घट्ट पीठ झाले आपलं. आता इथे मी तेल तापायला ठेवलेले आहे. गॅस थोडा बारीक करते तेलाचा, नाही तर आपल्या करंज्या करपून जातील. मस्त आता इथे अंडे काढून घेऊया. पेढ्यासारखे गोळे घेतलेत आपण इथं. मस्त आता आपण ही पुरी लाटून घेते. जास्त पातळ पण आपण हिला लाटणार नाहीये. एक चमचा ह्याच्यात मी भरून घेतला स्टफिंग. आता याला आपण मस्त असं फोल्ड करूया. पूर्ण हे चिकटवून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा मस्त करंजाचा चमचा घेतलाय बघा मी, ह्याच्या साह्याने आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने मटर करंजी आपली पहिली तयार झाली आहे. खूप मस्त बघा झाली आहे, आकार पण छान आला आहे. लाटून घेते.
तुम्ही याला खाली पीठ लावलं तरी चालेल. आता अशा पद्धतीने आपली दुसरी पण चालली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आता सगळ्या आपल्या करंज्या बनवून झाल्यात. तेल पण आपलं इथं तापलेलं आहे मस्त. आता आपण हे टाकून घेऊया. एकच मी तळणार आहे. आपण काढून घेऊया. तर आलाय बघा हिला खूप लाल असा छान. आता दुसरी पण अशाच पद्धतीने टाकून घेऊया. करंजी हा असा पदार्थ आहे की पटकन तेलामध्ये लाल होतो, त्यामुळे पटपट उलटी पालटी करायचं आपण त्याला. कुठली करंजी असू द्या, ह्या ठिकाणी सारण जरी भरलं गोड दिवायचं तरी पण असंच आहे, आणि मटार करंजी केली तरी पण असंच आहे. त्यामुळे पटपट हात चालवायचा, पटपट उलटी पालटी करायची आपण हिला. गॅस बारीक ठेवायचा. आजपर्यंत आपले व्यवस्थित पीठ चांगलं तळून निघालं पाहिजे. आता अशा पद्धतीने मी सगळ्या तळून घेते. सगळ्या करंज्या आपल्या आता मटार करंज्या तळून झाल्यात, खूप मस्त झाल्यात, खुसखुशीत झाल्यात बघा. बघा आवाज पण येतो ह्याचा. आता करंज्या तर झाल्यात, पण त्याच्यासोबत काय खाणार आपण, तर हा सॉस मी इथं वाटीमध्ये ठेवते. मस्त आपण ह्यांना आता उघडून बघू. बघा खूप मस्त अशी करंजी आता झालेली आपली तयार. आतलं स्टफिंग पण खूप छान दिसतंय बघा. अशा प्रकारे मस्त खुसखुशीत अशा माझ्या ह्या मटार करंज्या तयार झालेल्या आहेत, खूप छान अशा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही घरी करून बघा, आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.